नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. एका घरामध्ये आजोबा आलेले असतात. ते बराच वेळ थांबतात, जात काही नाही. घरामध्ये छोटंसं बाळ असतं. ते बाळ खूप कंटाळलेलं असतं आजोबांना. ते थोड्या वेळाने जातं आजोबांकडे आणि आजोबांना विचारतं, "ले आजोबा, तुम्ही धली तरी जाणार?" आजोबा म्हणतात, "बस, मी आता थोड्या वेळाने निघतोच." थोडा वेळ झाल्याच्या नंतर आजोबा काही जात नाहीत. हे छोटंसं बाळ पुन्हा टुणूक 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 उड्या मारत आजोबांकडे जातं. "आजोबा, थल थल थांगा ना, तुम्ही कधी धली जाणार आहात?" आजोबांना मात्र आता कुतूहल वाटतं आणि म्हणून त्या गोंडस निरागस बाळाला जवळ घेतात आजोबा आणि त्याला विचारतात, "का रे बाळा, तू 2-3 वेळा विचारलं मला, घरी कधी जाणार आहेस, घरी कधी जाणार आहेस, का बरं विचारतो आहेस? थल थल थांबतो, मग तुम्ही धली जासान का?" आप्पा म्हणतात, "हो, खरं सांग. हं, ते माझी आई अति म्हणते का हे मथालं घली गेलं की मग आपण आईस्क्रीम खाऊ." विद्यार्थी मित्रांनो, मुलं खूप गोंडस असतात. मुलं खूप प्रेमळ असतात आणि या इवल्याशा गोंडस मुलांना घडवण्याची जबाबदारी आता उद्या तुमच्यावरती येणार आहे. तुम्ही शिक्षक होणार आहात आणि शिक्षक होण्याच्या पायरीवरती अगदी सुरुवातीला तुम्हाला जाहिरात बघावी लागणार आहे. कारण की ज्या ठिकाणी तुम्हाला नोकरी करावयाची आहे त्या ठिकाणी तुमच्या कॅटेगरीची, तुमच्या विषयाची, तुमच्या प्रवर्गाची, समांतर आरक्षणामधील जे काही असेल किंवा ज्या ज्या विषयांसाठी, ज्या वर्गांसाठी तुम्ही पात्र आहात त्याची जागा आहे का, असल्यास मी त्या ठिकाणी प्राधान्यक्रम द्यायला पाहिजे का? जर या ठिकाणी प्राधान्यक्रम द्यायचेच तर त्या जिल्हा परिषदेमध्ये किंवा त्या एका विशिष्ट आस्थापनेमध्ये माझ्या विषयाची किती प्राधान्यक्रम मला वापरावी लागणार आहेत, या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची माहिती अत्यंत कमी वेळेमध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहे. म्हणून चला तर या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात. खूप वेळेमध्ये खूप महत्त्वाची माहिती देण्याचा प्रयत्न करतो. बघा विद्यार्थी मित्रांनो, एक उदाहरणादाखल आपण काय करूयात की नागपूर ही जी आहे ना जिल्हा परिषद, त्या ठिकाणचं विदाऊट इंटरव्ह्यूची जी काही जाहिरात आहे तिला आपण उदाहरणादाखल घेऊयात. आणि ही 100% एक जाहिरात घेतल्याच्या नंतर तुमच्या मनामधले असंख्य प्रश्न 100% निघून जातील. बघा, ही नागपूरची आहे जिल्हा परिषदेची जाहिरात विदाऊट इंटरव्ह्यूला आलेली. ठीक आहे. बघा याच्यामध्ये आता प्रत्येक कॅटेगरीला जवळपास जागा आहेतच. ठीक आहे. 1-2 कॅटेगरी जर आपण सोडलं, जसं की VJA आहे किंवा NTB आहे, त्यानंतर इथे जर आपण बघितलं SBC आणि इतर मागासवर्ग, तर या ठिकाणी जर आहे जागा नाही आहेत, परंतु इतर सगळ्या कॅटेगरीसाठी जागा आहेत. आता तुम्ही एखाद्या कुठल्याही कॅटेगरीमध्ये जर असाल, उदाहरणार्थ या ठिकाणी आपण उदाहरण दाखल घेऊयात की बस समजो NTC मध्ये आहात, तर या ठिकाणी जागा आहेत का? हो. मग ही जाहिरात आपण पुढे बघायला सुरुवात करायची, काही हरकत नाही. तुमच्या कॅटेगरीची जागा असली समोर जा, तुमच्या कॅटेगरीची जागा नाही काही हरकत नाही, तरी सुद्धा ही ॲड बघायचीच. का बरं? कारण की या ठिकाणी खुला प्रवर्ग असतो. बघा या ठिकाणी खुला प्रवर्ग आहे. महिलांसाठी किती जागा आहेत? 106 जागा आहेत, तब्बल 106 जागा आहेत. मग तुमचं समांतर आरक्षणाच्या जागा बघायच्या किती आहेत? उदाहरणार्थ माजी सैनिक असतील, तब्बल 53 जागा आहेत. अंशकालीनसाठी 35 जागा आहेत. प्रकल्पग्रस्त 18, भूकंपग्रस्त 7, खेळाडू 18. मग तुमच्यासाठी काय आहे? उदाहरणार्थ VJA कॅटेगरी, VJB, SBC, OBC जागाच नाही आहे ना? आहेत. कुठे आहेत हे बघा, इथे 117 जागा आहेत, ज्या कुठल्याही आरक्षणा व्यतिरिक्त आहेत, खुल्या प्रवर्गासाठी, सगळ्यांसाठी खुल्या आहेत. सबके लिए खुला है, मंदिर यह हमारा. त्यामुळे सगळेजण अप्लाय करू शकतात त्या ठिकाणी, कोणत्याही कॅटेगरीतला असू द्या. लक्षामध्ये एकूण जागा किती होत्या मागच्या वेळेला? 354. यावेळेस तो आकडा बदललेला असेल, परंतु असेलच. लक्षामध्ये. आता ह्यानंतर जर समजा तुम्ही दिव्यांग बांधव असाल तर हे बघा, त्यासाठी वेगवेगळ्या कॅटेगरीनुसार हे तुमचं आरक्षण त्या ठिकाणी आणि त्यानुसार आलेल्या जागा. ठीक आहे. एकूण 501 जागांसाठी त्या ठिकाणी जाहिरात आलेली आहे. आता बघा, ही जी जाहिरात आहे ती कोणत्या वर्गांसाठी आहे? तर DED ज्यांचं झालेलं आहे मराठी माध्यमामध्ये त्यांच्यासाठी आहे. म्हणजे HSC DEDचे जे विद्यार्थी आहेत ज्यांचा फर्स्ट पेपर पास आहे त्यांनी या ठिकाणी जाहिरात द्यायची, प्राधान्यक्रम द्यायचा आहे. दुसरं काय आहे बघा, मराठी माध्यमाची जाहिरात आहे. पुन्हा एकदा सगळेच्या सगळे विषय या ठिकाणी दिले आहेत. इंग्लिश माध्यम आहे 1ली ते 5वी साठी, म्हणजे ज्यांचं DED मराठी माध्यमामधनं पास झालेलं आहे तेही ॲप्लिकेबल आहेत, ज्यांचं इंग्लिशमधनं झालेलं आहे तेही ॲप्लिकेबल आहेत. बरं, इंग्लिशवाले मराठीला सुद्धा अप्लाय करू शकतात, हाही त्यांचा फायदा आहे. मराठीवाले सुद्धा इंग्लिशला अप्लाय करू शकतात, ते एक्सेप्शनल केसमध्ये, परंतु ती भरती नंतर होईल. लक्षामध्ये. पुढे जाऊयात आपण. हे बघा, 1ली ते 5वी या ठिकाणी सगळे विषय. हिंदी माध्यम सुद्धा ची जागा आहे या ठिकाणी. त्याच्यानंतर मराठी, इथे जर आपण बघितलं 6वी ते 8वी
तर सगळेचे सगळे विषय इंग्रजी म्हणजे या ठिकाणी BA B.Ed किंवा BA B.Ed ज्यांचं झालेलं आहे त्यांच्यासाठी सुद्धा जागा आहेत. तब्बल 59 जागा त्या ठिकाणी आहेत, म्हणून या ठिकाणी प्राधान्यक्रम तुम्ही देऊ शकता. अशा पद्धतीने ही आडत बघायची, तुमचा विषय बघायचा. आलं लक्षामध्ये? हिंदी असेल तर 6वी ते 8वीची जागा आहे. तुमचं ग्रॅज्युएशनला जर हिंदी असेल तर मॅथमॅटिक्स सायन्ससाठी सुद्धा 6वी ते 8वीची भरपूर पदं आहेत, 26 पदं आलेली आहेत त्या ठिकाणी. पुढे जाऊयात आपण. हे बघा, मॅथमॅटिक्स सायन्स इंग्लिश मिडियमची 6वी ते 8वीची किती पदं आहेत? 25 पदं आहेत. खूप सोपं आहे ना. म्हणजे मराठी B.Ed असेल त्यांच्याहीसाठी जागा, इंग्रजी B.Ed असेल त्यांच्यासाठी जागा, D.Ed वाल्यांसाठी जागा, फर्स्ट पेपर पास असले तरी जागा, सेकंड पेपर पास असले तरी सुद्धा जागा आहेत. सोपं आहे. सोशल सायन्सची सुद्धा जागा आहे. किती जागा आहेत? तब्बल 13 जागा आहेत. म्हणून प्रत्येक प्रवर्गामधल्या विद्यार्थ्याला या ठिकाणी संधी आहे. अशा पद्धतीची ही जाहिरात आहे. किती सोपी जाहिरात आहे. आता एखादा विद्यार्थी जर असेल, त्याचं MA B.Ed झालेलं आहे, D.Ed सुद्धा झालेलं आहे, किंवा MSc B.Ed झालेलं आहे, त्याचं D.Ed सुद्धा झालेलं आहे, मग त्या एका बांधवाचे किती प्राधान्यक्रम या ठिकाणी वापरले जातील? मॅक्झिमम 8. आता 8च्या 8 जाणार का? अजिबात नाही. कारण की याच्यामध्ये कोणी मॅथ सायन्स जर असेल तर त्याचं MA नसतं, म्हणजे त्या ज्या सोशल सायन्सच्या जागा आहेत त्या ठिकाणी तो अप्लिकेबल राहणार आहे. म्हणजे किमान ज्या विद्यार्थ्याची 1ली ते 12वी पर्यंत पात्रता आहे, ठीक आहे की नाही, 1ली ते 12वी पर्यंत जर एखाद्या विद्यार्थ्याची पात्रता असेल तरी सुद्धा जास्तीत जास्त 4 किंवा 5 प्राधान्यक्रम त्याचे वापरले जातील. ठीक आहे, याच्यापेक्षा जास्त नाही. आता मी ते तुम्हाला उदाहरण दाखल किंवा उदाहरण घेऊन समजावून सांगतो, म्हणजे ते तुमच्या अत्यंत सहज पद्धतीने लक्षात येईल. त्या ठिकाणी हिंदी मीडियमची जागा होती, इंग्लिश मीडियमची होती, मराठीची होती. आता जो हिंदी मीडियमचा असेल तो मराठी आणि इंग्रजीला देऊ शकणार नाही. मराठीवाला सुद्धा इंग्रजीला देऊ शकतो, पण तो ते नंतरच्या वेळेमध्ये, त्याच्यामुळे त्याचं हिंदी आणि इंग्रजी सुद्धा गायब झालं. आता फक्त मराठी राहिलं. मराठीमध्ये जर पुन्हा जर आपण आलं हिंदी, तर हेच त्याचं गायब झालं. मराठी माध्यमामध्ये तो सोशल सायन्सला देऊ शकतो किंवा मराठी माध्यमाची मॅथमॅटिक्स आणि सायन्सला देऊ शकतो. म्हणजे हार्डली 3 प्राधान्यक्रम एका विद्यार्थ्याचे एका जिल्हा परिषदेमध्ये वापरले चालले. जागा जर 1ली पासून 8वी पर्यंत असेल तर. आता असं गृहीत धरूयात की 9वी 10वीची सुद्धा जागा आहे, मग काय होईल? त्याच्यामध्ये आणखीन एखादा प्रेफरन्स ऍड होईल. आता जर आपण 9वी 10वीचा विचार केला विद्यार्थी मित्रांनो, तर एक थोडंसं आपण याला डिटेलमध्ये समजून घेऊ, म्हणजे आपल्या मनामध्ये कुठल्याही पद्धतीची शंका त्या ठिकाणी राहणार नाही. ठीक आहे, एक सेकंड फक्त. आपल्या मनामध्ये शंका राहू नये म्हणून यासाठी बघा विद्यार्थी मित्रांनो, समजा एक विद्यार्थी असा आहे की तो 6वी ते 10वी साठी इलिजिबल आहे. ठीक आहे, आणि त्याचा विषय आहे समजा विज्ञान. मग तो आता किती प्राधान्यक्रम वापरेल? लक्षात घ्या, 6वी ते 8वी साठी त्याला 2 चान्स आहेत. एक म्हणजे मॅथमॅटिक्स आणि सायन्स यांचं कॉम्बिनेशन. ठीक आहे, आणि हे कधी आहे? ज्या वेळेला तो सेकंड पेपर पास असेल त्यावेळेला. ठीक आहे, सोपं एकदम. आता दुसरा कुठला चान्स आहे? तर त्याला 6वी ते 8वी मध्ये 2 माध्यम असू शकतात. एक असू शकतं मराठी माध्यम आणि दुसरं कुठलं असू शकतं? तर इंग्रजी माध्यम. मग असं आपण गृहीत धरूया की त्याचं इंग्लिश माध्यमामधनं आणि 10वीला मराठी असून तो पास झालेला होता, तर त्याचे या ठिकाणी ह्या केसमध्ये किती प्राधान्यक्रम वापरले गेले? तर 2. बरोबर. आता पुढे जाऊयात आपण. समजा हाच विद्यार्थी जो आहे ना विद्यार्थी मित्रांनो, त्याला 9वी 10वीला सुद्धा प्राधान्यक्रम देता येऊ शकतात. मग आता जर तो समजा 9वी 10वी साठी इलिजिबल असला तर जास्तीत जास्त कितीसाठी असू शकतो? बघा, जर तुम्ही MA किंवा तुमचं BA झालेलं असेल तर तुम्ही मराठी, त्याच्यानंतर हिंदी आणि त्याच्यानंतर इंग्लिश या विषयांसाठी अप्लिकेबल तर असताच, या 3 पैकी एक. किंवा मग सोशल सायन्स म्हणजे सामाजिक शास्त्र, हे जर नसेल तर मग त्याच्यामध्ये एक विशेष येतो, तो म्हणजे भूगोल. ठीक आहे, आणि दुसरा काय येतो? इतिहास. ठीक आहे, या व्यतिरिक्त काही येत नाही. स्पेशल असेल तर. ऑलरेडी बायफर्केट करून असेल तर तुम्हाला एक वापरावं लागेल. असंही होऊ शकतं काही ठिकाणी सोशल सायन्सचे सुद्धा असेल, भूगोल सुद्धा असेल, इतिहास सुद्धा असेल. आता ते जर तुमचं क्वालिफिकेशन असेल तर ती तुम्ही रिस्क घेऊ शकता, 3चे 3 प्राधान्यक्रम निवडण्याची. ठीक आहे, हे झालं आर्ट्स बॅकग्राऊंड असेल. तर सायन्स बॅकग्राऊंड असेल तर तुम्ही काय करू शकता? तर त्या ठिकाणी पुन्हा 3 तुम्हाला चान्सेस आहेत. कोणकोणते? बघा, हे बघा, एक आहे मॅथ. ठीक आहे, दुसरं कुठलं आहे? सायन्स. आणि तिसरं कुठलं आहे? तर ह्या दोघांचं कॉम्बिनेशन, म्हणजे कुठलं? तर मॅथ आणि सायन्स.
आता ह्यापैकी ह्या जे 2 संधी आहेत ना विद्यार्थी मित्रांनो, मॅथ आणि सायन्स, हे फक्त ज्या विद्यार्थ्यांच्या डिग्रीला शेवटच्या वर्षाला मॅथ हा विषय होता, स्टॅटिस्टिक्स हा विषय होता, ठीक आहे, किंवा फिजिक्स हा विषय होता, किंवा केमिस्ट्री हा विषय होता, त्यांना लागू पडतो. लक्षामध्ये. आता मूळ जर आपण सायन्स घेतलं तर ज्या विद्यार्थ्यांचं CBZ असं असतं ना, त्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी विज्ञानासाठी इलिजिबल धरलं जातं. आता पुन्हा एक नियम असा आहे किंवा शासकीय GR असा आहे की जर समजा तुमच्या शेवटच्या वर्षाला जर केमिस्ट्री हा विषय असेल तर तुम्ही मॅथसाठी सुद्धा इलिजिबल असतात. CBZ आणि BEd असे जे विद्यार्थी झालेले असतात, BSc BEd किंवा MSc BEd, तर या विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून तुम्हा सर्वांना विद्यार्थी मित्रांनो माहिती मी वेगळं सांगण्याची गरज नाही. त्यांची मेथड सुद्धा कुठली असते तर मॅथ आणि सायन्स असते. अनेक वेळेला काय असते माहिती आहे का, सायन्समध्येच त्यांना केमिस्ट्री, रसायनशास्त्र आणि विज्ञान किंवा भौतिक विज्ञान अशा पद्धतीने त्या मेथड असतात. परंतु मॅथ सायन्स मेथड आणि CBZ जर असेल तर ते सुद्धा या ठिकाणी मॅथ आणि सायन्ससाठी अप्लाय करू शकतात. ठीक आहे. परंतु जर फक्त सायन्स असेल आणि जर ह्या व्यतिरिक्त मेथड असेल तर ते फक्त विद्यार्थी सायन्ससाठी एलिजिबल आहेत. म्हणजे मॅथ सायन्स बॅकग्राऊंड असेल तर 6वी ते 8वीच्या केसमध्ये जास्तीत जास्त 2 प्राधान्यक्रम आणि या ठिकाणी 3 प्राधान्यक्रम असे टोटल मिळून 5 प्राधान्यक्रम ते देऊ शकतात. आलं लक्षात. आता ह्यामध्ये सुद्धा तुम्हाला रिस्क नसेल घ्यायची, तुमचा आवडता विषय असेल गणित किंवा विज्ञान तर ते तुम्ही त्यापैकी एखादा निवडू शकता. आलं लक्षात. म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे की खालचे वर्ग आणि वरचे वर्ग तुमच्या स्कोअरच्या नुसार आणि मागच्या वर्षीच्या जनरल मेरिट लिस्टचा अभ्यास करूनच निवडायचे आहेत. आलं लक्षात. या व्यतिरिक्त तुमच्या मनामध्ये काही शंका असतील, प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स तुमच्यासाठी खुला आहे. काही काळजी करू नका, निवड होऊ शकते. धन्यवाद.